कर्जमाफीचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात नव्हतं. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मंत्री अतुल सावेंचं मोठं विधान. पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू समर्थकांचा राडा. बच्चू कडू समर्थकांकडून कार्यक्रम स्थळाबाहेरही जोरदार घोषणाबाजी. योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार तर बच्चू कडूंच्या आंदोलनावर निर्णय झाला पाहिजे. टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेल यांचा सवाल. रोज मरण्यापेक्षा एकदाच मरण परवडेल. आज निर्णय झाला नाही तर 16 तारखेपासून जलत्याग आंदोलन. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. बच्चू कडूंना आजही मुख्यमंत्र्यांचा फोन. आम्ही कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ द्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही बच्चू कडू आंदोलनावर ठाम. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण. 220 जणांचे DNA सॅम्पलिंग पूर्ण तर 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश. अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी पायलटनं 4 ते 5 सेकंदात मेडेचा संदेश पाठवला तर प्लेनवर उचललं जात नाहीये, नाही वाचणार. पायलट सुमित सबरवालनं ATCला पाठवलेला संदेश उघड. जोरदार पावसामुळे जून महिन्यातच बीडमधील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो. धरणं भरल्यानं नागरिकांच्या पिण्याचा आणि शेतीकरता पाण्याचा प्रश्न मिटला. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणचा इस्रायलवर जोरदार पलटवार. इराणनं इस्रायलवर डागली शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तर इस्रायलनं हल्ले परतवून लावल्याचा केला दावा.